बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. घोडबंदर मार्गावरील कासारवडोली उड्डाणपुलावर आज पहाटे एक धक्कादायक अपघात घडलाय. 12 टन वजनाचे गूळ वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि अक्षरशः उड्डाणपुलाच्या कडेला लटकून राहिला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घोडबंदर मार्ग ठाणे आणि गुजरातला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावर दररोज हजारो जड व अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असते. परिसरातील वाढती लोकवस्ती आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. पुण्याहून डहाणूकडे 12 टन गूळ घेऊन जाणारा ट्रक आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास कासारवडोली उड्डाणपुलावर पोहोचला. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्यावर आदळला. धडकेचा जोर इतका होता की कठड्याचा काही भाग तुटून ट्रकचा पुढील भाग उड्डाणपुलाच्या बाहेर लटकला. ट्रक अर्धवट अवस्थेत अडकून राहिल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उड्डाणपुलाखाली सध्या रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे, मात्र ट्रक पुलावरच अडकून राहिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र ट्रकची स्थिती धोकादायक असल्याने तो तातडीने हटवणे शक्य झाले नाही. सकाळी 10:30 वाजेपर्यंतही ट्रक रस्त्यावरून हटवण्यात यश आले नव्हते. त्यामुळे घोडबंदर मार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अपघातग्रस्त वाहन 11 वाजण्याच्या सुमारास रस्त्यामधून बाजूला करण्यात आले. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पावसाळ्यातील निष्काळजीपणाचा आणखीन एक बळी ठाणे जिल्ह्यात गेला असल्याचे समोर आले. मुंब्रा येथील कौसा परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. परिसरातील नागरिकांनी यापूर्वी वारंवार विद्युत सुरक्षेबाबत तक्रारी करूनही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या प्रकरणी टोरंटो पॉवर लिमिटेड संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यातील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला असे असून ती कौसा येथील यास्मिन अपार्टमेंट कादर पॅलेस येथे राहत होती. 1 जुलै रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास आलिया इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली असता परिसरात पावसाचे पाणी साचले होते. या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने बिलाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR-नुसार संबंधित इमारतीतील रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा परिसरात व्होल्टेजमधील चढ-उतार, विद्युत प्रवाहाचा धोका आणि विद्युत सुरक्षेतील त्रुटीबाबत टोरंट पॉवर लिमिटेडकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच 15 जून 2026 रोजी कंपनीच्या ऑनलाईन तक्रार प्रणालीवरही या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली होती, मात्र त्यानंतरही कोणतीही प्रभावी दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. वेळेत आवश्यक कारवाई झाली असती तर आलियाचा जीव वाचू शकला असता. या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यामुळे टोरंट पॉवर लिमिटेडच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मुंब्रा पोलीस करतायत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने उत्तर प्रदेशातून आणखी 3 जणांना अटक केली. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली असून फरार मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. या अटक सत्रामुळे पेपरफुटी मागील मोठी साखळी उघड होण्याची चिन्हे आहेत. सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दाहिया अशा अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या भिवंडीतील डोंगराळ भागात कोणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत TAT प्रश्नपत्रिकांच्या प्रती जप्त केल्या होत्या. या प्रकरणात राजीव शाव, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना अटक करण्यात आली होती. या पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमले असून या पथकामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिल्ली, आग्रा, बिहार आणि हरियाणापर्यंत वाढले.
विजेंद्र गुप्ता हा या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची बाब या प्रकरणाच्या तपासादरम्यान निष्पन्न झाली। तो आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याचा विविध राज्यात शोध सुरू आहे। दरम्यान विजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिचे नाव या प्रकरणात समोर आले। ती फरार विजेंद्रच्या सतत संपर्कात असल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहाराच्या तपासातून उघड झाले। त्यामुळे SITने तिला बिहारमधील पाटणा येथून अटक केले। त्या पाठोपाठ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाला आणखीन एक मोठे यश मिळाले। या प्रकरणातील उत्तर प्रदेश येथून सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दाहिया या तिघांना पथकाने अटक केले। यामुळे प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। मुंबईत मागील 4 दिवसापासून पावसाचा जोर कायम असून काल रात्रभर शहर आणि उपनगरात तुफान पाऊस झाला। त्यामुळे पहाटेपासूनच सकल भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली। त्याचा परिणाम काही भागातील वाहतुकीवर होताना दिसतोय। दरम्यान आजही हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील 3 तासात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। मुंबईत काल दिवसभर पावसाचा जोर कायम होता, तसे रात्रीपासून शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे। यात अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आदी भागातही मुसळधार पावसाची नोंद होते। तसे मुसळधार पावसामुळे दादर परिसरातील काही भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे। मुलुंड आणि वांद्रे, कुर्ला संकुल परिसरातही पावसाचा जोर आहे। दरम्यान आज सकाळी 8 ते शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबई शहरात सरासरी 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरात 102 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात सरासरी 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दरम्यान हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला पुढील 3 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे। मुंबईसह उत्तर कोकणातही पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह 2026 या अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण ठाण्याचे श्री RD सावंत यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पक्षकार यांना आवाहन करण्यात येते की सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह 2026 या अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालत
चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील प्रलंबित असलेल्या प्रकरणामधील पक्षकारांना लोक अदालत पूर्व तडजोड तसेच प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवणेकामी संबंधी दर्शविण्याकरिता या प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील ठाणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना तडजोडपूर्व चर्चा करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे न्यायसेवा सदन इमारत पहिला मजला जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे आवार येथे प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. तरी संबंधित पक्षकारांनी समाधान समारोह 2026 या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.